ठाकरे शिवसेनेचे जे 6 खासदारांनी बंडू परिवारात जर बघितलं तर शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला होता. त्यानुसार जर बघितलं वाशिम यवतमाळ मतदारसंघातील संजय देशमुख यांचाही सभागृह होता. या खासदाराच्या विरोधात जर बघितलं तर इथलचे जे स्थानिक शिवसैनिक होते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते. आता सध्या परिस्थिती जर बघितलं तर पक्षप्रमुख जे उद्धव ठाकरे यांचा दौरा या ठिकाणी लावलेला आहे. उद्या ते या वाशिम दौऱ्यावर येत आहे. या ठिकाणी जे संवाद होता या नेमकंच काय बोलणार हे आपल्याला जाणून घ्यायचं. नेमकंच आपल्यासोबत याची काय तयारी चालू आहे काय नाही हे सांग. सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब उद्या 27 जूनला वाशिम दौऱ्यावर येत आहेत आणि त्या दौऱ्याची आमची जेटाची तयारी पूर्ण झालेली आहे आणि सर्व ग्रामीण भागात शहरी भागातून साहेबाला ऐकण्यासाठी उत्स्फूर्त असा प्रसिद्ध आहे आणि त्या दौऱ्याच्या निमित्तानं आज हा जे दौरा आहे हा कार्यकर्त्याचा संवाद मेळावा ही मोठी एक जाहीर सभा नसल्यामुळं आज आम्ही इंडोर सभागृहामध्ये हा कार्यकर्ता मेळावा घेत आहोत. कारण पावसाचे दिवस आहे, पेरणीचे दिवस आहे, उद्या लग्नाच्या खूप तारखे असल्यामुळं लग्न असल्यामुळं आज आम्ही या जैन सभागृहामध्ये आमचा जे कार्यकर्त्याचा संवाद मेळावा होईल आणि कार्यकर्त्याला साहेब धीर देण्यासाठी आणि कार्यकर्त्याचा उत्साह वाढण्यासाठी उद्या साहेब वाशिम दौऱ्यावर येत आहेत. नक्कीच मला सांगा पहिलं जर जेव्हा 6 खासदार फुटले होते आणि ते माहिती मिळाली होती तर वाशिम मधूनच मोठं आंदोलन उभारणी केली होती. वाशिम नेहमी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. याच्या पहिले सुद्धा वाशिमच्या 25 वेळ खासदार असलेल्या ते सुद्धा या वाशिम पक्षा शिंदे गटामध्ये गेले होते. त्यावेळी सुद्धा आम्ही मोठं वाशिम जिल्ह्यातून आंदोलन केलं होतं आणि आम्ही नेहमी असं वाशिम जिल्ह्याने एक पायंडा पाळलेला इथूनच आंदोलनाची सुरुवात होते. आणि विशेष म्हणजे पक्षप्रमुख आमचे ज्यावेळेस लोकसभेच्या प्रचाराची सुरुवात ही पोहरादेवी इथून वाशिम जिल्ह्यातूनच केली होती आणि यावेळेस सुद्धा जे फुटीर खासदाराच्या मतदारसंघामध्ये साहेब फिरणार आहेत त्यावेळेस सुद्धा यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यातूनच या महाराष्ट्रामध्ये फिरण्यासाठी त्यांना वाशिम जिल्ह्याची निवड केलेली आहे आणि साहेबाचा दौरा आम्ही यशस्वी करू आणि शिवसैनिकाचं मनोधैर्य वाढण्यासाठी उद्या साहेब बोलतीलच हे तुम्हाला उद्या कळेलच. नक्कीच मला सांगा सध्याच्या परिस्थितीत जर उद्या जर बघितलं काही पक्ष प्रवेश होणार आहेत का? उद्या भाजपाचे काही प्रवेश आहेत, काही राष्ट्रवादी काँग्रेस आहेत, काही शिवसेनेचे आहेत, अनेक पक्षाचे उद्या पक्षप्रवेश उद्या 300 ते 400 लोकांचे पक्षप्रवेश होणार आहे. तुम्हाला उद्या कळणारच आहेत आणि उद्या तुम्ही ते टीव्हीवर ते सुद्धा तुम्ही दाखवणार आहेत. यात काही आम्हाला शंका नाही कारण आम्ही दुसऱ्यासारखं आणि अनेक लोक तुम्ही बघितले आहेत खोटं बोलून आपलं जे भांडवल करतात ते असं जे निष्ठावान शिवसैनिक आहेत. आम्ही केल्याच्या नंतर जे आंदोलन असेल आमच्या सभा असतील ते झाल्यानंतरच आम्ही नेहमी बोलत आलेलो आणि शिवसैनिक वाशिमचा इथला एकही शिवसैनिक फुटलेला नाहीये. 1-2 लोक असतील जे कामाच्या पैशाच्या लालचीने गेले त्याच्या मागे एक सुद्धा शिवसैनिक गेलेला नाही कारण निष्ठावान शिवसैनिक या वाशिम जिल्ह्यातली गेल्या जे आहेत जे जुने शिवसैनिक आहेत आमचे जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, नगर परिषद सदस्य असतील ते सुद्धा आमच्या आज सक्रिय झालेले आहेत या खासदार गेल्यामुळं. नक्कीच आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत अजून. दादा मला सांगा काय परिस्थिती सध्या जे खासदार जे फुटी झाल्यानंतर पक्षाची काही कमतरता? बिलकुल नाही. पक्ष हा उलट शिवसैनिक आक्रमक झाला. शिवसैनिक हा अतिशय विरोध करत आहे आणि ज्या वेळेस फूट निर्माण होते शिवसेनेमध्ये त्यावेळेस शिवसेना डबल न उफाळून निघते. कुठेही कमी नाही. उलट उद्याची परिस्थिती जर पाहिली तर आम्ही कुठलंही वाहन दिलं नाही, कुठलंही काही केलं नाही, तरीही आमच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन 3 ते 4 हजार लोक इथं जमतील. अनेक लोकांचे पक्षप्रवेश होतील. अनेक लोकांनी मोठ्या लोकांनी आम्हाला फोन करून सांगितलं, भेटी करून सांगितलं इतर पक्षातल्या की आम्हाला तुमच्याकडे प्रवेश घ्यायचे आहेत. नक्कीच पक्ष प्रवेश होण्याची संकेत दिलेले आहे. मला सांगा सध्याची परिस्थिती जर बघितली तर आता उद्या संवाद मेळावा आहे नेमकंच कार्यकर्ते आणि पदाधिकारी तर मोठ्या प्रमाणात हे मेळावा होत होता मात्र आता सध्या शॉर्टकटमध्ये काय होणार? शॉर्टकट मध्ये नाहीये. पावसाच्या कार्यक्रमामुळे पाण्यामुळे शॉर्टकट नाही. 3-4 हजार मी साहेबांना पण सांगितलेलं आहे की आपल्याला भिंतीच्या आतच कार्यक्रम घ्यायचा आहे कारण पावसाचा टाइम आहे, पेरणीचा टाइम आहे आणि कार्यकर्ता जे आपले कामात गुंतलेले असतात आणि जास्त बोलवायचे नाहीत. पावसाचा टाइम आहे आणि खूप शिवसैनिकाबद्दल खूप नाराजी आहे खासदार इथून फुटल्यामुळे कारण की खासदाराला शिवसैनिकांनी मतं दिलेली आहेत, इतर लोकांनी मतं दिलेली आहेत. तर आपल्याला मशाले पाहून लोक मतं दिलेले आहेत, उद्धव साहेबाला पाहून मतं दिलेले आहेत. तर त्याच्यामध्ये मतदारामध्ये खूप भरपूर नाराजी आहे आणि शिवसेनेमध्ये पण खासदार फुटल्यामुळे त्यांच्यावर फार
नाराज लोक आहेत खासदाराबद्दल. नक्कीच हे होते आपल्यासोबत जे शिवसेनेचे पदाधिकारी. यांचं एकच मत आलेलं की बुवा जेणेकरून जे खासदार फुटीनंतर या ठिकाणी या मतदारसंघात या शिवसेनेमध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रोश निर्माण होत आहे. कॅमेरामॅन संजय राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.